सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत. माझे नाव गणेश खोंडे, विषय मराठी, इयत्ता 5वी. तर आपण आज पाठ्यपुस्तकामधील पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ शिकणार आहोत. पाठाचे लेखक संतोष साबळे. पाठाचा परिचय. सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली याची रोचक माहिती या पाठात दिली आहे. कविता राऊत ही ध्येयप्रती प्रचंड तळमळ, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास होता. आता आपण पाठाला सुरुवात करू. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्य. अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तेथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कवितेचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठाच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील गुहांझाऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे स्वर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कवितेला दिलासा मिळाला. कविताच्या आई 4थी शिकल्या होत्या, पण त्यांनी कवितेला दिलासा दिला. कवितेच्या पायामधील चमकदार जोड हे ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर धावण्याचे धडे दिले. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस्य शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगामध्ये तोंड द्यावं लागलं. आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळेच कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कवितेचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्या वेळी जाणवले नाही. कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. कवितेच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कवितेला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावायची तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसेही तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कवितेच्या आईवडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेले सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कवितेचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्यांची प्रचिती म्हणजेच कविताचे यश एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी
गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय तिला सत्कर्मासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकाराच्या गराडा यामुळे आपले लेख लई मोठे आले याचे समाधान तिच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये सहज वाचता येते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. त्यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणतीही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला न असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ, उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याचे खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एक गोष्टीपासून दूर राहावे लागते, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्व दूरवर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवितो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर जन्मगाठी गोष्टीकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. मुलांनो, हा पाठामध्ये आपण आता शब्दार्थ लिहून घेऊ. दुर्गम जाण्यास कठीण, प्रतिकूल, कठीण. पहाडा म्हणजे आदिवासी वस्ती. अनवाणी, पायात चपला वाहना नसणे. धबधबा, दरारा. दिलासा, धीर, कणखर, काटक, मजबूत. दौड, पडण्याचे कसब. आता आपण प्रश्नाचे उत्तर बघू. एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? कविताला कशामुळे दिलासा मिळाला? 3. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? 4. कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? 5. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? 6. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? 7. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? हे प्रश्न तुम्ही घरून लिहून आणणे.